भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, दादरातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर आणि माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या डोक्यात लागली ना गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. देव आणखीन दुसऱ्या दिवशी उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका. तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटत मी हानीन मारेल, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. हे पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.